प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा सर्वांना वंदन आज मी सादर करतो. क्राइस्ट चर्चमध्ये उपदेश करण्याची ही माझी पहिली वेळ आहे, पण मी प्रभूला धन्यवाद देतो की ही संधी प्रभूने मला दिली. सर्व मंडळीचे जे वडील आहेत त्यांचे मी आभार मानतो की मला ही आज या ठिकाणी उपदेश करायला ही संधी मला देण्यात आलेली आहे. तसंच विशेष करून ब्रदर आशिष जाधव आणि मायकल साठे यांनी मला फोन करून ह्याविषयी माहिती दिली. तुमचे आभारी आहे. प्रियांनो, खरं पाहिलं तर मागच्या वर्षी पास्टर भुजबळ जेव्हा त्यांनी मला फोन केला होता आणि मला म्हटलं होतं की सुधीर, चर्चमध्ये तू येऊन उपदेश करायला पाहिजे. त्यांनी एकदाच नव्हे तर प्रियांनो, जेव्हा जेव्हा मी त्यांना कुठं भेटायचं ते मला त्या ठिकाणी म्हणायचे की सुधीर, माझी इच्छा आहे की तू चर्चमध्ये येऊन उपदेश करायला पाहिजे. पण मला ती कधी संधी मिळाली नाही. ज्या दिवशी त्यांनी मला तो दिवस दिला होता त्या दिवशी माझ्या भाच्याचं लग्नाचं रिसेप्शन होतं आणि म्हणून मी तिथं जाऊ शकलो नाही. पण प्रियांनो, प्रभू चांगला आहे. त्यांनी मला ही संधी दिली इथं या ठिकाणी बोलण्याची. मला सांगू देत की 1980 पासून ते 1986 पर्यंत मी क्राइस्ट चर्चचाच सभासद होतो. मी रास्तापेठेमध्ये राहत होतो आणि त्या ठिकाणी म्हणजे नवीन आनापेठेमध्ये मी राहत होतो आणि त्या ठिकाणी चर्चला मी यायचो. मी फार रेग्युलर सभासद होतो असं नव्हे, पण बऱ्याच वर्ष मी त्या ठिकाणी संलग्न होतो. पण 1986मध्ये माझ्या जीवनामध्ये फार मोठं परिवर्तन झालं. एका मुस्लिम व्यक्तीने, त्याचं नाव सलीम, त्याने मला प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची साक्ष सांगितली आणि माझ्या जीवनामध्ये फार मोठं परिवर्तन झालं आणि माझ्या जीवनाची कालाटणी म्हणता येईल त्या साक्षी ऐकल्याने. आणि मग मी प्रभूला माझ्या जीवनामध्ये स्वीकारलं. माझं तारणाचा अनुभव मला मिळाला आणि माझ्या जीवनामध्ये फार मोठा अनुभव मला त्या ठिकाणी मिळाला. आणि प्रियांनो, मागील काही वर्ष मी प्रभूची सेवा करत आहे. विशेष करून महाराष्ट्रामध्ये मंडळी रोपणाची सेवा आहे. तसंच मंडळीचं पालकपत्व पण मी करत आहे. प्रभूला धन्यवाद देतो. पण माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये क्राइस्ट चर्चचं काही भाग आलेला आहे की जे काही अनुभव मला प्रभूने दिलेले आहेत. प्रभूच्या नावाला धन्यवाद. प्रभू खूप चांगला आहे. आणि म्हणून या मंडळीमध्ये आज उपदेश करत असताना प्रियांनो, मी प्रार्थना करत होतो मागील काही दिवसामध्ये की मी कशाविषयी बोलावं. पण आम्हाला माहीत आहे की आमचे प्रिय पाळकसाहेब प्रभूकडं गेलेले आहेत आणि मी त्या अनुषंगाने विचार करत होतो की प्रभू, आज मंडळीतला मी काय संदेश द्यावा. की पण प्रियांनो, मला प्रभूने माझ्या मनामध्ये एक वचन टाकलं. 2 तिमोथेला पत्र याचा 4 अध्याय आणि 6 ते 8 वचनं. ह्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू आमच्या जीवनासंगती काही बोलत आहे की ज्या अनुषंगाने पाऊलाची तयारी आहे जाण्याची आणि त्या संदर्भात तो आम्हाला सांगते काही गोष्टी बोलत आहे. आपण वाचूया प्रियांनो 2 तिमोथेला पत्र याचा 4 अध्याय आणि 6 ते 8 वचनं. कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखिला आहे. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्यांचे प्रगट होणे ज्याला प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. ह्या वचनांमधून आम्हाला फार काही बोध होतो. जो पॉल देवाचा एक महान असा मिशनरी आहे आणि त्या मिशनऱ्याच्या जीवनाबद्दल तो आपल्या वेळेबद्दल बोलतो की माझी वेळ आलेली आहे. ज्या पौलाने प्रियांनो मोठमोठ्या राजांसमोर, सरकारी अधिकाऱ्यांसमोर साक्ष दिल्या, त्यांनी जागोजागी मंडळ्या रोपण केल्या. प्रियांनो, त्यांनी जी शुभवर्तमान आहे युरोप देशामध्ये, आशिया खंडामध्ये त्याने शुभवर्तमान गाजवलं. प्रियांनो,
आम्हाला पाहायला मिळतं की तो म्हणतो की मी माझं काम संपवलेलं आहे. आणि तो म्हणतो की ह्या शेवटच्या क्षणी त्याच्या भावना ज्या आहेत त्याला लिहित आहे की तो आपल्या जीवनाचा शेवटच्या भावना तो लिहित आहे. आणि तो म्हणतो की मी आता जायला तयार आहे. मी प्रभूबरोबर जायला तयार आहे. प्रियांनो, फार मोठा प्रश्न आहे की मी तयार आहे. किती लोक तयार असतात प्रभूवर जाण्यासाठी? प्रियांनो, पावलाच्या बाबतीमध्ये म्हणतो की मी रेडी आहे. ओके, का? कारण त्याला शुभवर्तमानाची खात्री होती. त्याला माहीत होतं की तो ज्यावेळेस ह्या जगाला सोडून जाणार आहे तो प्रियांनो सार्वकालिक जीवनामध्ये प्रभूकडे जाणार आहे. जो पॉल म्हणतो जगणे मला ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. या ठिकाणी आपल्या जीवनाच्या शेवटी म्हणतो की मी माझी धाव संपवली, मी चाललेलो आहे. वचन 7 माझी इच्छा आहे की आपण ते वाचावं. आणि 7व्या वचनामध्ये तो आम्हाला काय बोध करतो पहा. जे सुयुद्ध प्रियांनो, तो म्हणतो जे सुयुद्ध ते मी केले आहे, ते मी केलं आहे. धाव संपवली आहे. पहिली गोष्ट आपण पाहतो की त्यांनी युद्ध केलेलं आहे. प्रियांनो, आणि हे युद्ध खरं आहे. बायबलमध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या युद्ध पाहायला मिळतात. पॉल स्वतः आपल्या युद्धांबद्दल लिहितो. तो म्हणतो की माझा नवा स्वभाव आणि माझा जुना स्वभाव यांच्यामध्ये झगडा चालू आहे. प्रियांनो, तो त्या युद्धाबद्दल बोलतो. किंवा पहिले कोरिन्थीकराच्या 9व्या अध्यायाच्या 27व्या वचनामध्ये तो आपल्या ह्या देहाला बुकळण्याचा सांगत आहे की माझा आत्माच्या द्वारे मी देहाला बुकळतो, त्याबद्दल तो बोलतो. किंवा इफिसकराच्या 6व्या अध्यायामध्ये 10 ते 18 वचनामध्ये तो आत्मिक युद्धाबद्दल बोलत आहे. पण प्रियांनो, ह्या ठिकाणी तो अजून एका युद्धाबद्दल बोलत आहे. आणि म्हणजे पहिलं तिमोथेला पत्र याचं 6व्या अध्यायाचं 12 वचनामध्ये तो म्हणतो मी विश्वासाचं युद्ध लढलेलं आहे. पहा प्रियांनो काय म्हणतो पहिलं तिमोथेला पत्र 6व्या अध्याय आणि 12 वचन. विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर. ते सुयुद्ध तू कर. विश्वासासंबंधीचं सुयुद्ध तू कर. युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर. आणि युगानुयुगाच्या जीवनाला तू बळकट धर. फार महत्वाचं वचन प्रभू आम्हाला सांगते, बोलत आहे. हे विश्वासाचं युद्धाबद्दल तो बोलत आहे. प्रियांनो, तो म्हणतो मी जे सुयुद्ध ते मी केलेलं आहे. आय हॅव फॉट अ गुड फाईट. माझ्या भावांनो बहिणींनो, बऱ्याच वेळा आमच्या जीवनामध्ये निराशा येते. निराशा कशामुळं? जिथं आशा नाही तिथं निराशा. आजची सध्याची जर परिस्थिती पाहिली तर फक्त प्रियांनो ह्या जगातील कितीतरी लोकांमध्ये निराशा निर्माण झालेली आहे. लोक पटापटा मरतायत. कशामुळे माहिती आहे? आत्महत्या करून. का? त्याचं एकच कारण आहे, त्यांना कुठली आशा नाही आहे. ते निराश झालेले आहेत. त्यांच्या मनामध्ये मोठमोठे, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे सर्व काही आहे, पण एकच कारण निराशा. आणि प्रियांनो, ही निराशा भयानक आहे, भयंकर आहे की जी मनुष्याला नाशाप्रत घेऊन जाते. आणि हे जे निराशा टाकणारा जो आहे तो शत्रू सैतान आहे. आणि पॉल म्हणतो माझ्या जीवनामध्ये मी विश्वासासंबंधी सुयुद्ध केलेलं आहे. आम्हाला सर्वांना माहिती आहे प्रियांनो आशेबद्दल. अब्रामाबद्दल फार सुरेख उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं. आणि अब्रामाबद्दल असं लिहिलेलं आहे रोमकराच्या पत्रामध्ये याचा 4 अध्यायामध्ये, आशा नसताना, मला वाटतं 17 वचन आहे मोस्ट प्रॉब्ली ते, आशा नसताना आशेने त्यांनी विश्वास धरला. तो 100 वर्षाचा होता आणि साराचा 90 वर्षाची होती आणि त्याला कुठली आशा नव्हती. मूल होणं अशक्य. जी सारा होती, सारा ज्या स्त्री नियमाप्रमाणे तिला पाळी यायला पाहिजे होती, ती पाळी येणं बंद झालेलं होतं. काही वर्ष संपले होते. 90 वर्षाची ती होती. आणि मग जर पाळी येत नाही तर मूल होणं अशक्य आहे. पण अब्रामाने जिथं आशा नाही तिथं आशेने देवाच्या वचनाकडे पाहत विश्वास ठेवला. माझ्या भावना बहिण, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आज तुम्ही कुठल्याही कारणामुळं निराश झाला असेल. कदाचित आम्हाला असं वाटत असेल की आमचे पुढारी, आमचे मेंढपाळ, आमचे पास्टर आता प्रभू घरी गेलेत. पण एक गोष्ट सांगतो प्रियांनो, त्यांनी आपली धाव संपवली आहे.
त्यांनी विश्वास राखलेला आहे. प्रियांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, ती एक चांगली गोष्ट आहे की आज ते प्रभूच्या घरामध्ये आहे. एक लक्षात ठेवूया, ते मेंढपाळ होते, पण बायबलमध्ये लिहिलेलं आहे, पेत्र म्हणतो जो मुख्य मेंढपाळ, आज एक लक्षात ठेवा प्रियांनो, जो मुख्य मेंढपाळ तो येणार आहे. आणि ह्या मंडळीचा मुख्य मेंढपाळ, खरा मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. माझ्या भावानं बहिणींनो, तोच मंडळीचं रोपण करणारा. तो म्हटला, मी माझी मंडळी खडकावर बांधीन आणि त्यावर नरकाच्या द्वार उभं टाकणारच नाही. प्रियांनो, इफिस्कराच्या 5व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्त मंडळीचा पुरवठा करणारा आहे. मी तुम्हाला सांगतो, ह्या मंडळीसाठी उत्तम मेंढपाळ हा प्रभू पुरवणार आहे. तो सध्या मेंढपाळ आहे, तो तुम्हाला उत्तम मेंढपाळ आहे प्रियांनो. आणि हे मेंढपाळाचं जे काम आहे ते प्रभू अद्भुतरित्या करणार आहे. आणि म्हणून जर तुमच्यामध्ये आज निराशा आलेली आहे, काही अशी गोष्ट वाटत असेल की नाही, मंडळीच्या विषयी असेल किंवा वैयक्तिक जीवनामध्ये असेल, कदाचित ह्या काळामध्ये हे जे काही व्हायरस आलेलं त्या व्हायरसमुळे तुमच्या मनामध्ये निराशा असेल, कदाचित तुमची नोकरी गेली असेल, कदाचित तुमच्या परिवारामध्ये असं परिस्थिती असेल की आता बस झालं, नको. प्रियांनो, आशा विरहित अशी तुमची परिस्थिती असेल, तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्या पौलाच्या जीवनातून आम्हाला काही गोष्टी शिकायच्या आहेत. त्या निराशेच्या बाहेर यायचं आहे. अब्राहमाच्या जीवनातून आम्हाला काही गोष्टी शिकायच्या आहेत. आम्हाला त्या निराशेतून बाहेर यायचं आहे आणि देवाच वचनाकडे पाहायचं आहे, जो देव म्हटला, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. प्रियांनो, मानवी व्यक्तीला, मानवाला मर्यादा आहेत, देव अमर्याद आहे. ज्या पास्टरांनी तुम्हाला त्या अमर्याद देवाबद्दलची अभिवचनं दिले, आज त्या अभिवचनाकडं पाहूया. आणि ते वचनं म्हणतात, भिऊ नको, ह्या युगाच्या शेवटापर्यंत सदा सर्व काळ मी तुझ्याबरोबर आहे. प्रियांनो, मानवी व्यक्ती आमच्याबरोबर कोणी असणार नाही सर्व काळ, पण आमचा प्रभू परमेश्वर सदा सर्व काळ असणार आहे. तोच एक असा परमेश्वर आहे. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी एकदा मार्था, मरिया आणि लाजरस यांच्या जीवनाबद्दल वाचत होतो आणि वाचता वाचता त्या ठिकाणी मार्था रडत होती, अश्रू ढाळत होती की प्रभूजी, तू इथं असला असतं किती बरं झालं असतं. पण ज्यावेळेस येशू मार्थेबरोबर त्या कबरेकडे गेला आणि म्हटला की कबरेची धोंड काढा, मार्था म्हणाली, नको नको प्रभू, नको नको, ही कबर उघडू नको, दुर्गंध येईल. मी तुम्हाला सांगतो, तुमचे प्रियजन किती जवळचे असू दे, माझ्या भावानं बहिणींनो, काही क्षणापर्यंत तुमच्याबरोबर असतील, त्या कबरेपर्यंत कबरेच्या आत कोणी येणार नाही. फक्त एकच व्यक्ती त्या कबरेच्या आत येणार आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. लक्षात ठेवा. तो म्हणतो, ही कबर, ही धोंड काढा. आणि त्याने आपलं वचन पाठवलं, लाजरा बाहेर आहे, आणि मृत लाजर बाहेर आला. माझ्या भावना बहिणींनो, आज जर कुठल्याही कारणामुळे तुम्ही निराश असाल, तर त्या प्रभूच्या वचनाकडे पाहूया की जे वचन तुमच्यासह ह्या जीवनामध्ये तर आहेच, पण येणाऱ्या युगामध्ये देखील, त्या कबरेमध्ये देखील ज्या वेळेस त्याची घोषणा होईल, ती मृत व्यक्ती प्रथम उठतील प्रियांनो. कारण ती वचन आहे, ते वचन तुमच्या जीवनामध्ये काम करत आहे. माझ्या भावना बहिणींनो, कुठल्याही निराशा. आणि म्हणून पौल म्हणतो, मी सुयुद्ध केलेलं आहे, विश्वासाचं युद्ध केलेलं आहे. प्रभू करो, तुम्ही आणि मी ते सुयुद्ध करायला पाहिजे. आज अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, त्याच वचनामध्ये म्हटलेलं आहे, मी सुयुद्ध केलेलं आहे. 7वं वचन वाचलं ना आपण, 2 तिमोथेला पत्राचा 4था अध्याय आणि 7वं वचन वाचत आहोत. मी सुयुद्ध केलेलं आहे. पुढं, धाव संपवली आहे. मी धाव संपवली आहे. कसली धाव आहे? फार महत्त्वाची गोष्ट. मला प्रश्न पडला, ही धाव कुठली आहे? तो कुठल्या रेसमध्ये, धावेच्या शर्यतीमध्ये भाग घेत होता का? नाही प्रियांनो. तो म्हणतो, मी मुष्टियुद्ध करतो, मी वाऱ्यावर मारत नाही, मी धावतो, माझ्यासमोर एक उद्दिष्ट आहे. माझ्या भावना बहिणींनो, त्या पौलाला निश्चित माहीत होतं की त्याची धाव ही काय आहे. आज फार महत्त्वाची गोष्ट प्रियांनो, त्याला उद्दिष्ट माहीत होतं. त्याला माहीत होतं मला कशासाठी पाचारण झालेलं आहे. इफिस्कराच्या 1 अध्यायाच्या 1 वचनामध्ये तो म्हणतो, देवाच्या इच्छेने प्रेषित झालेला पौल. ऐका काय म्हणतो, पहा, पूर्ण वचन नाही वाचले चालेल, पण पहिला भाग काय म्हणतो,
देवाच्या इच्छेनुसार देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल. ऐका प्रियांनो, त्या पावलाला देवाची इच्छा माहीत होती. आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये ही जी बाजू आहे ती समजणं गरजेचं आहे. पॉल म्हणतो मला माहीत आहे मी जो प्रेषित झालेलो आहे ते देवाच्या इच्छेने झालेलो आहे, स्वतःच्या मर्जीने नाही. तेवढंच नव्हे प्रियांनो, आता आपल्याला वाचायला वेळ नाही पण तुम्हाला मी सांगतो कधीतरी वाचा तुम्ही स्वतः की रोमकरास 15 अध्यायाचं 32 वचनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की त्याने ती इच्छा पूर्ण केलेली आहे. तो त्या इच्छेनुसार तिथं पोचलेला आहे. देवाची इच्छा त्याला माहीत आहे. माझ्या भावांनो बहिणो, आज सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुमच्या माझ्या जीवनासाठी सर्वात महत्त्वाची कुठली गोष्ट असेल तर देवाची इच्छा समजणं. तुम्हाला माहिती आहे का, आज जगामध्ये असे खूप लोक आहेत, आम्ही प्रेषित आहोत, आम्ही पास्टर आहोत, स्वतःच्या बरेच नावं लावून घेतात. पण तुम्हाला एक असा दिवस येणार आहे, मग त्याच्या शुभवर्तमानाच्यामध्ये 7 अध्यायाच्या 21 वचनामध्ये येशू ख्रिस्ताकडं काही लोक गेले, म्हटले प्रभू येशू तुझ्या नावात आम्ही संदेश दिले, भूते काढली, बरंच काय केलं आम्ही. वाचा काय म्हणतं मग त्याचं शुभवर्तमान 7 अध्याय 21 वचन आणि मला वाटतं 22 वचन देखील. मला प्रभुजी प्रभुजी हा असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार वागतो. ऐका, जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार वागतो त्याचा होईल. त्याचा होईल. ती स्वर्गाची पित्याची इच्छा पौलाला माहित होती. त्याला माहित होतं की मला जे धाव धावायची आहे त्या धावेवर मी चालणार आहे. आता ह्या ठिकाणी माझी इच्छा म्हणजेच देवाची इच्छा म्हणणारे खूप लोक आहेत. मला असं वाटतं मी पास्टर बनावं, मी प्रेषित बनावं, मी संदेष्टा बनावं. प्रियांनो, बरेचसे लोक आहेत असे म्हणणारे, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे देवाच्या इच्छेने देवाने नेमलेले असतात ना ते आपली धाव नेटाने धावतात. त्यांना कुठली गोष्ट किती फटके मारू द्या, तो किती जेलमध्ये टाकू द्या, तो किती वेळा त्या बोटीला फुटू द्या, तो किती वेळा धोंडमार करू द्या, तो जे देवाने दिलेलं पाचारण जी धाव आहे त्या धावावर धावण्याचा ज्यावेळेस निर्णय करतात त्यावेळेस त्यांना कोणीच माघार आणू शकत नाही. का? कारण ती देवाची इच्छे, ती धाव त्यांना माहिती आहे. माझ्या भावानं बहिणींनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कदाचित तुम्हाला नाही मला पास्टर म्हणून बनण्याचं इच्छा पाचारण नाही, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये इथं जे जे संदेश ऐकता आहेत तुम्हा प्रत्येकासाठी देवाची परिपूर्ण इच्छा आहे. आणि त्या पावलानेच रोमकरासच्या पत्रामध्ये पहिले आपण 22 वचन वाचून घ्या मत्त्याचं शुभवर्तमानामध्ये, कारण ते अजून बोध करणारं आहे. काय म्हणतं पहा. त्या दिवशी हा. पुष्कळ जण येऊन मला म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेल की मला तुमची कधीच ओळख नव्हती. मला तुमची कधीच ओळख नव्हती, कारण त्यांना पित्याची इच्छा माहीत नव्हती. माझ्या भावानं बहिणो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आज पौलाला त्या पित्याची इच्छा माहिती, तो म्हणतो की मी ती धावलेलो आहे, माझ्या जीवनामध्ये जी देवाला हवंय ती इच्छा मी पूर्ण करणार आहे. आणि ती इच्छा समजण्यासाठी पौलाने रोमकरासच्या 12व्या अध्यायामध्ये आम्हाला सांगितलेले 1 आणि 2 वचनामध्ये, ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या शरीराचे काय करा, तुम्ही जिवंत पवित्र असा यज्ञ करा ह्या आणि मनाचे नवीनीकरण करा, यासाठी की देवाची जी पूर्ण इच्छा, परिपूर्ण इच्छा तुम्ही ओळखून घ्यावी. पहिलं वचन आपण सोडूया, पण 2 वचन वाचूया. काय म्हणतं 2 वचन. देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे. 3 प्रकारच्या इच्छा, उत्तम, परिपूर्ण, ग्रहणीय इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका. प्रियांनो, आम्हाला असं वाटतं की देव ह्या युगासारखंच काम करणार आहे. ह्या युगातल्या विचारांबरोबर, ह्या युगाच्या लोकांसारखे विचार करू नका, त्यांच्याबरोबर समरूप होऊ नका, तर
तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. स्वतःचं रूपांतर जर तुम्हाला करायचं, तुम्हाला जर बदलायचं असेल, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियानो, ह्या जगामध्ये मी किती इच्छा बाळगली मला बदलायचंय, तुम्हाला मी सांगतो प्रियांनो की मी माझ्यामध्ये ती क्षमता नाहीये. पण ज्या वेळेस मी देवाचं वचन वाचायला लागतो आणि देवाचं वचन माझ्या मनात घ्यायला लागतो, माझ्या मनाने त्याचं नवीनीकरण करायला लागतो, देवाचं वचन मी पालन करायला लागतो, त्यावेळेस माझ्यामध्ये रूपांतर यायला लागतं. मग मी देवाच्या इच्छेनुसार चालायला लागतो. तेव्हा देवाची इच्छा मला परिपूर्ण इच्छा समजायला लागते, उत्तम इच्छा समजायला, ग्रहणीय इच्छा समजायला लागते. माझ्या भावना बहिणींनो, आज एवढंच सांगतो की देव परमेश्वराची इच्छा आहे की तुम्हाला आणि मला त्याच्या इच्छा प्रगट कराव्या. पण तुमची तयारी आहे का ती देवाची परिपूर्ण इच्छा समजून घेण्याची? वेळ काढूया प्रियांनो, प्रभू सांगते वेळ घालूया आणि त्या वेळेवर आपण आपलं जीवन जगूया. तिसरी गोष्ट, पॉल म्हणतो मी माझे धावलेलो आहे, माझी धाव संपवलेली आहे, मला माहीत आहे मी कसा धावलेलो आहे. पण त्याच्या पुढे तो म्हणतो मी माझा विश्वास राखला. काय म्हणतो त्यामध्ये? विश्वास राखिला आहे. मी माझा विश्वास राखला आहे. फार महत्वाची, सुयुद्ध केलेलं आहे, माझी धाव पूर्ण केलेली आहे, परत म्हणतो माझा विश्वास राखला आहे. प्रियानो, तिमोथेला तो सांगत आहे की तिमोथ्या, हा विश्वास फार महत्त्वाचा आहे. मला माहीत नाही तुमचा विश्वास कसा आहे, पण प्रियानो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सर्वात बेसिक आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पाहिजे आणि ते म्हणजे त्या सुवार्तेवरचा विश्वास. कारण तोच विश्वास तुम्हाला मला वाचवणार आहे. रोमकराच्या पत्रामध्ये पौलाने त्या विश्वासाबद्दल लिहिलेलं आहे. पहा, त्या ठिकाणी फार सुरेख महत्त्वाची गोष्ट सांगितली. रोमकरास पत्राचा 1 अध्याय 16 आणि 17 वचनं वाचूया प्रियांनो. कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, मार्क करा, विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला, मग हेल्लेनाला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. कारण तिच्यात देवाचे नीतिमत्व, त्या विश्वासामध्ये, त्या सुवार्तेमध्ये देवाचं नीतिमत्व विश्वासासाठी प्रगट झालेले आहे. देवाचं नीतिमत्व सुवार्तेत प्रगट झालेलं आहे. आता आमच्यापैकी किती लोकांना सुवार्थ माहित आहे? मला माहित नाही तुम्हाला सुवार्थ माहित आहे की? तुम्ही म्हणाल पास्टर आम्हाला सुवार्थ माहित आहे. पण प्रियांनो, मी असे काही ख्रिस्ती लोक बघितलेले आहेत आणि त्यांना मी विचारतो, अरे सुवार्थ म्हणजे काय? सुवार्थ म्हणजे पापापासून दूर राहणं. काही म्हणतात नाही सुवार्थ म्हणजे, प्रियांनो काही सांगतात. सुवार्थ ही आम्हाला माहीत नसल्यामुळं आम्ही तिच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. ह्या जगामध्ये फक्त एकच सुवार्थ आहे, त्या सुवार्थेमध्ये कोणीच भर टाकता कामा नये. सुवार्थ काय आहे प्रियांनो? 1 कोरिन्थीय पत्रामध्ये 15व्या अध्यायाच्या 3 आणि 4 वचनामध्ये पौलाने त्या सुवार्थेबद्दल सांगितलेलं आहे. माझ्या भावना बहिणींनो, जर ती सुवार्थ तुम्ही ऐकली आहे, जर त्या सुवार्थेवर तुम्ही विश्वास ठेवला आहे, तर तुम्ही तो विश्वास राखला आहे. काय सांगते तू सुवार्थेबद्दल? काय सांगतं पहा. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. आज मी तुम्हाला सांगून टाकतो की त्यापैकी मुख्य हे की त्या सुवार्तेमध्ये सर्वात मुख्य हे की 1 आणि 2 वचनामध्ये तो सुवार्तेबद्दल सांगत आहे. मुख्य हे की शास्त्राप्रमाणे, देवाच्या वचनाप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल, माझ्या आणि तुमच्या पापासाठी मरण पावला. तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. माझ्या भावानं बहिणींनो, फक्त एवढी सुवार्थ आहे. सुवार्थ माझ्या पापासाठी येशू वधस्तंभावर मरण पावला, त्याला पुरण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी तो मरणातून जिवंत झाला. ह्या सुवार्तेमध्ये आम्ही अधिक ॲड करू शकत नाही आणि काही काढू शकत नाही. माझ्या भावना बहिणींनो, बऱ्याच वेळा सुवार्थ म्हणजे येशू आरोग्य देतो. येशू प्रेम आहे, तो प्रेम आहे 100%. येशू
अजून काही गोष्टी आहेत, पण जोपर्यंत येशू माझ्या पापासाठी मरण पावलेला आहे, जोपर्यंत येशू माझ्या पापासाठी पुरला गेलेला आहे, जोपर्यंत येशू माझ्या पापासाठी मरणातून जिवंत झालेला आहे, हा विश्वास नाही, ही खात्री नाही, तोपर्यंत माझ्या भावानं बहिणींनो तारणाचं सामर्थ्य नाही. आणि म्हणून बरेचसे ख्रिस्ती लोक हे सामर्थ्यहीन आहेत. सुवार्तेमध्ये सामर्थ्य आहे. जो तुम्ही विश्वास ठेवता की माझा प्रभू येशू ख्रिस्त मेला आणि मरणातून जिवंत झालेला आहे, तो जिवंत येशू माझ्या बरोबर आहे, तर ते सामर्थ्य आमच्यामध्ये कार्य, तो विश्वास मी राखलेला आहे. तारणाचा विश्वास. माझ्या भावानं बहिणींनो, मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी मला त्या मुस्लिम व्यक्तीने, सलीमने प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची ही साक्ष सांगितली. प्रियानो, लहानपणापासून मी ख्रिस्ती होतो. मला आठवत नाही की मी कधी गुड फ्रायडे आणि ईस्टरचे सण पाळले नाहीत. कदाचित रविवारच्या सभेला मी बऱ्याच वेळा गैरहजर होतो. पण मला मी जे ऐकायचो, मला हे याचा अनुभव नव्हता. मला त्यांनी एक फार मोठा प्रश्न विचारला, प्रियानो, दॅट चेंज्ड माय लाईफ. त्यांनी मला प्रश्न, सुधीर तुला माहिती आहे का येशू जिवंत आहे? म्हटलं, अरे, एक मुस्लिम व्यक्ती मला प्रश्न विचारतो की येशू जिवंत आहे. तो म्हटला, मी अनुभव घेतलेला आहे, येशू जिवंत आहे. त्या रात्री प्रियानो मी प्रभूला म्हटलं, जर तू जिवंत आहे तर मला त्याचा अनुभव द्या. प्रियानो, 21 सप्टेंबर 1986 रोजी मी प्रार्थना केली. आणि ती प्रार्थना ही होती की येशू, मी जन्मता पापी आहे, माझ्या पापांची मला क्षमा कर. मी विश्वास ठेवतो माझ्या पापासाठी येशू वधस्तंभावर मरण पावला, त्याला पुरण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी तो मरणातून जिवंत झाला. ज्यावेळेस ही प्रार्थना माझ्या अंतःकरणात केली प्रियानो, रात्री 9:15 वाजता एका पास्टरनी मला ह्या प्रार्थनेमध्ये चालवलं. त्या दिवशी माझ्या जीवनामध्ये बदल झाला. त्या दिवशी माझ्या जीवनामध्ये मला जे काही वाईट व्यसन आणि वाईट गोष्टी, त्यातून मी बाहेर पडलो प्रियांनो. भयानक जीवन होतं प्रियांनो माझं. पण मला एक गोष्ट सांगू द्या, ज्या दिवशी मला ही सुवार्ता कळाली, माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. आणि पौल तेच म्हणतो, मी माझा विश्वास राखलेला आहे. प्रियांनो, फक्त एक दिवसाचा विश्वास नाही की ही सुवार्ता मला रोज ऐकायची, माझ्या जीवनामध्ये सुवार्तेचा अनुभव मला रोज घ्यायचा आहे. प्रियांनो, माझ्या जीवनामध्ये चालत असताना एक दिवस असं झालं, माझ्या डोळ्यासमोर 1989 2 मृत व्यक्ती पडले होते. ही खरी गोष्ट सांगतो, माझा अनुभव आहे प्रियांनो. आणि मृत व्यक्ती पडलेले असताना ती फार मोठी स्टोरी आहे, ती पूर्ण मला माझं वचन पूर्ण करतं. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, माझ्या जीवनातली साक्ष आहे. त्यावेळेला मी हादरून गेलो होतो, मी थरथरत कापत होतो, मला कळत नव्हतं काय करू. आम्ही काही तरुण जण एकत्र जमलो होतो. पण त्यावेळेला एक शब्द माझ्या मनामध्ये आला आणि तो हा की येशू जिवंत आहे. ही सुवार्ता आहे प्रियांनो. आणि मी मोठ्याने म्हटलं की येशू जिवंत आहे. काही क्षणामध्ये आम्ही सर्व तरुण भाव बहिणींनी हात पकडून देवाची उपकार स्तुती करत होतो, आत्म्यामध्ये प्रार्थना करत होतो प्रियांनो. आणि देवाचं सामर्थ्य उतरून आलं. माझ्यासमोर मृत पावलेला व्यक्ती धाडकन उभा राहिला आणि म्हटलं, येशू रक्त की जय. सुवार्तेमध्ये सामर्थ्य आहे प्रियांनो, येशूच्या पुनरुत्थानामध्ये सामर्थ्य आहे. आज मी तुम्हाला सांगतो माझ्या भावानं बहिणींनो, मी विश्वास राखलेला की माझा येशू जिवंत आहे. प्रियांनो, तो जिवंत येशू म्हणतो, माझं नाव अल्फा आणि ओमेगा आहे, मी प्रारंभ आणि शेवट आहे. तो म्हणतो, योहाना, मी मेलो होतो पण मी सदा सर्व काळासाठी जिवंत आहे आणि मरणाच्या आणि अधोलोकाच्या चाव्या माझ्याजवळ आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 1 17 वचनामध्ये त्यांनी त्याला हात ठेवला. म्हटलं, भिवू नको योहाना, मी मेलो होतो पण पहा, मी सदा सर्व काळासाठी जिवंत आहे, मी प्रारंभ आणि शेवट आहे. माझ्या भावानं बहिणींनो, आज तोच प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला सांगत आहे की मी जिवंत परमेश्वर आहे. हा विश्वास राखा. त्याने सुवार्तेचं संरक्षण केलं आपल्या जीवनामध्ये, तो कधीच विसरला नाही. प्रियांनो, आज वेगवेगळ्या रीतीने वेगवेगळे लोक ह्या सुवार्तेवरच हल्ला करतात. वेगवेगळे संदेश आत्ताच्या ह्या घडामध्ये मी पाहिलेलं आहे की काही लोक खोटे संदेश येत आहेत, खोट्या गोष्टी शिकवल्या चाललेल्या आहेत. आम्हाला त्या संदेशाला सांभाळायचं आहे. आम्हाला तडजोड करता कामा नये. देवाच्या वचना गलती कराच्या पत्रात तुम्ही गेलात तर पौल त्या ठिकाणी खोट्या
सुवार्तेबद्दल सांगत आहे प्रियांनो. माझा वेळ नाही आहे. खोटा येशू आहे, खोटी सुवार्थ आहे, जी कृपेला सोडून आहे. ते शिक्षण आहे. आज ते शिकण्यासाठी नाही, पण एवढं सांगतो, पॉल म्हणतो की मी सुयुद्ध केलेलं आहे, मी धाव धावलेली आहे, माझा विश्वास राखलेला आहे. आणि मग पुढं तो काय म्हणतो पहा, 7व 8व वचन. आता जे राहिले जे राहिलं ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. हालेलुया, माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवलेला आहे. माझ्यासाठी. प्रियांनो, तो म्हणतो आपल्या जीवनाच्या मागं पाहतो. मला माहीत नाही आज तुम्ही तुमच्या जीवनाच्या मागं पाहता की नाही, की तुमचं जीवन मागच्या काही दिवसात कसं होतं, तुम्ही आजपर्यंत काय केलेलं आहे, तुम्ही ती देवाच्या इच्छेनुसार ती धावत आहात का? काय तो दिवस येईल म्हणेल की बाबा मी तुला ओळखत नाही, तू माझ्या पित्याची इच्छा पूर्ण केली नाहीस, तू स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला महत्त्व दिलेलं आहे. तुझ्या इच्छेने तुला असं वाटलं की मी ही सेवा करावी, मी ते सेवा करावी, मी ते करावं. तू स्वतः ठरवलंस का? देवाला मागितलं की देवा ही तुझी इच्छा आहे का? हे माझं पाचारण आहे का? हे माझं कॉलिंग आहे का? ह्यामध्ये मी असावं का? माझ्या भावानं बहिणींनो, बरेचसे ख्रिस्ती लोकांना, सेवकांना कदाचित त्या दिवशी फार मोठ्या गोष्टीला तोंड द्यावं लागेल. मी तुम्हाला ओळखत नाही. पौल म्हणतो की मी माझी धाव धावले, मला माहीत आहे, मला खात्री आहे की त्याची इच्छा मी माझ्या जीवनात पूर्ण केलेली आहे. आपल्या जीवनाची मागची बाजू तो पाहत आहे आणि ती गरज आहे प्रियांनो. फक्त पुढंच धावत राहणं महत्त्वाचं नाही आहे. आम्ही काय केलं आहे ह्या सर्व गोष्टी जर झालं नसेल तर आज मी सुरू करू शकतो प्रियांनो. आज मी देवा मला तुझी इच्छा समजून घ्यायची आहे, मला ती धावायची आहे. माझा विश्वास आहे पास्टर भुजबळांनी ती धावलेली आहे. त्यांनी विश्वास राखलेला आहे. शेवटपर्यंत मंडळीला देखील विश्वासाबद्दल वचनं दिलेली आहेत, स्वार्थ पकडून ठेवलेली आहे. आता 8व वचन सांगतं की मला नीतिमत्वाचा मुकुट मिळणार आहे. तो फक्त मलाच मिळणार असं म्हणतो नाही, तो पुढे काय म्हणतो पहा, कोणाकोणाला मिळणार आहे? प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे. पहा, प्रभू न्यायाधीश आहे प्रियांनो. तो प्रेमळ आहे. त्याने तुमच्या माझ्यासाठी वधस्त मौत जीवन दिलेलं आहे. तो मृत पावला, ही खरी गोष्ट आहे. पण स्वार्थीमध्ये एक अजून सत्य गोष्ट आहे, तो न्यायाधीश आहे. तो एक दिवस न्याय करणार आहे. कदाचित तुम्हाला वेळ मिळाल तर मत्ताच्या 25व्या अध्यायामध्ये तो न्याय अभ्यास करा. त्यांनी उजव्या बाजूला मेंढरांना ठेवलं, डाव्या बाजूला करडान त्यांना ठेवलं, गोट्स. आणि मग त्यांनी न्याय केला. आणि मग ते म्हणाले, प्रभूजी तू कधी भुकेला होता आणि आम्ही तुला कधी दिलं नाही, कधी उघडा होता, कधी घरात घेतलं नाही, आम्हाला माहीत नाही. दोघांनाही माहीत नव्हतं. पण ह्याला माहीत होतं, ह्या बाजूच्या लोकांना माहीत होतं की प्रभू येशू ख्रिस्तासाठी जे काही तुम्ही लहान ह्या मनुष्यापैकी एका लहानाला केलं ते माझ्यासाठी केलेलं आहे. तो न्यायसनावर बसणार आहे प्रियांनो. ते न्यायसन सत्य, ते न्यायसन निश्चित आहे. तो न्याय होणार आहे, तो न्यायाधीश म्हणून येणार आहे. पौल म्हणतो जेव्हा तो नीतिमान न्यायाधीश येईल त्यावेळेला मला नीतिमत्वाचा मुकुट मिळणार आहे. मलाच नाही तर पुढे काय म्हणतो तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. आमेन. आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले. ऐका, त्याचं प्रगट होणे ज्यांना प्रिय झालं त्या सर्वांनाही देईल. मला माहित नाही आज किती लोक, काही लोक म्हणतात अरे प्रभू येणार आहे, घाबरून जातात. अरे घाबरायचं नाहीये माझ्या भावानं बहिणींनो. जर माझा प्रभू येणार आहे तर ती सर्वात आनंदाची गोष्ट आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्या जगामध्ये प्रभूच्या आगमनासारखी आनंदाची गोष्ट ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना दुसरं तिसरं काहीच नाही आहे. कुठलाही आनंद, जगामधला कुठलाही आनंद त्याबरोबर तुम्ही तुलना करू शकणार नाही. ती कुठल्याही आनंदाबरोबर
जर तुम्ही म्हणला असाल की तो लग्नाचा आनंद, नाही प्रियांनो, ह्या जगिक लग्नाच्या आनंदापेक्षा जो स्वर्गीय लग्नाचा आनंद आहे अधिक जास्त आहे. अजून दुसरा कुठलाही आनंद घ्या. पृथ्वीवरील कदाचित म्हणाल की काश्मीरमधली ती बाग बघितल्यानंतर मला खूप आनंद होतो. प्रियांनो, स्वर्गामध्ये ती बाग, त्या स्वर्गामधल्या त्या गोष्टी पाहिल्यानंतर जो आनंद होईल, त्या इथलच्या पृथ्वीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून जाल, त्या लक्षात राहणार नाही. त्यांना त्याचं आगमन प्रगट होईल, त्याची आनंद आहे, आवड आहे, अपेक्षा आहे, आशा आहे. योहान म्हणतो, ज्यांना कोणाला ती आशा आहे ते स्वतःला शुद्ध करतात जसा तो शुद्ध आहे. माझ्या भावांनो बहिणींनो, आज महत्वाची गोष्ट आहे की तो मुकुट मिळणार. बायबलमध्ये वेगवेगळे मुकुट सांगितलेले आहेत. मला वेळ नाही आणि मला संपवायचं आहे. एक अविनाशी मुकुट सांगितले 1 कोरिंथी 9 अध्यायाच्या 25 वचनामध्ये. याकोबाचं पत्र 1 अध्यायाच्या 12 वचनामध्ये जीवनाचा मुकुट सांगितलेला आहे. 1 पेत्रचा 5 अध्याय 2 ते 4 वचनामध्ये गौरवाचा मुकुट सांगितलेला आहे. आणि 1 थिस्सलुनीकेचं पत्र 2 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये आनंदाचा मुकुट सांगितलेला आहे. प्रियांनो, आणि म्हणून प्रगटीकरणाच्या 3 अध्यायाच्या 11 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमचा मुकुट कोणी काढून घेऊ नये म्हणून जपा. तुमचा मुकुट कोणी काढून घेऊ नये म्हणून जपा. माझ्या भावना बहिणींनो, जो मुकुट देवबापाने तुम्हाला मला दिलेला आहे तो आम्हाला सांभाळून ठेवायचा आहे. पण ह्या ठिकाणी पौल म्हणतो, मला नीतिमत्वाचा मुकुट मिळणार आहे. माझ्या भावना बहिणींनो, आज एवढंच सांगतो, त्या पौलाने विश्वास राखलेला आहे. त्या पावलाने धाव धावलेली आहे. त्या पावलाने प्रियांनो त्या ठिकाणी युद्ध केलेलं आहे. आणि पाऊल म्हणतो की आता मला तो मुकुट मिळणार आहे, नीतिमत्वाचा मुकुट. माझ्या भावना बहिणींनो, तुमचा विश्वास काय आहे? आज कुठल्या कारणाने निराश आहात काय? मनुष्यामुळे तुम्ही निराश आहात काय? मी तुम्हाला विनंती करतो, ती निराशा काढून टाकूया आणि त्याचा आशा येऊ द्या देवाच्या वचनानुसार. कदाचित तुम्हाला मंडळीबद्दल प्रश्न असतील, आता पुढं काय? एकच गोष्ट सांगतो, मंडळीचा मुख्य मेंढपाळ प्रभू येशू आहे आणि त्याला तुमच्यापेक्षा जास्त काळजी आहे तुमची काळजी घेण्यासाठी. तो उत्तम मेंढपाळ तुम्हाला देईल, तो तुमची काळजी घेणार आहे. पण आज सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुमच्या तारणाचा अनुभव तुम्हाला आहे काय? माझ्या भावना बहिणींनो, जर नसेल, ती खात्री नसेल, तुम्हाला त्याची परिपूर्ण इच्छा माहीत आहे का, तर आज जर तुम्ही त्या तारणाचा अनुभव स्वतःसाठी घेतलात तर त्याची इच्छा तो तुम्हाला प्रगट करेल येत्या दिवसामध्ये. मी तुम्हाला विनंती करतो, माझ्या मागे ही एक छोटी प्रार्थना करा. जर तुम्हाला तारणाचा अनुभव नसेल तर माझ्या मागे ही प्रार्थना करा. हा अनुभव तुम्ही घ्या. मला मिळाला 1986मध्ये, तुम्ही तो अनुभव घेऊ शकता वैयक्तिक जीवनामध्ये. माझ्या मागे ही प्रार्थना करा, त्यानंतर मी तुम्हासाठी प्रार्थना करणार आहे. दे बापा, येशूच्या नावामध्ये मी आज तुला धन्यवाद देतो. मी कबूल करतो, मी जन्मतः पापी आहे. माझ्या पापासाठी प्रभू येशू वधस्तंभावर मरण पावला, त्याला पुरण्यात आलं. 3ऱ्या दिवशी देवाने त्याला मेलेल्यातून जिवंत केलं, असा मी विश्वास ठेवतो. मी कबूल करतो, येशू माझा प्रभू आहे. धन्यवाद येशू, तुम्हाला तारण दिलंस त्याबद्दल तुझे आभार मानतो. येशूच्या नावामध्ये आमेन. देवबापा, आज आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. देवबापा, आम्ही ख्राइस्टच्या सर्व सभासद प्रत्येक कुटुंबासाठी आज प्रार्थना करतो. प्रभू देवबापा, ह्या वचनाने त्यांना सांत्वना तू येऊ दे. प्रभू, आज जर कोणी निराशेमध्ये असेल तर ती निराशा येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. त्या सैतानाने कुठल्याही चुकीचे विचार, भीती टाकलेली असेल बाबा, ती निघून जाऊ दे येशूच्या नावामध्ये. प्रभू, आज मी तुझ्या आरोग्याचं सामर्थ्य मोकळं करत आहे. कोणाच्याही गुडघ्याचं दुखणं असेल, डोक्याचं दुखणं असेल, येशूच्या नावामध्ये प्रभू आत्ता ह्या क्षणी आरोग्य मोकळं करत आहे.
येशूच्या नावामध्ये त्या दुखण्याला मी आज्ञा करतो, निघ. प्रभू, आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. मंडळीच्या प्रत्येक सभासदाला तुझ्या हातात देतो. मंडळीच्या वडील वर्गासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. येत्या दिवसामध्ये देवापा ह्या मंडळीचा तू मुख्य मेंढपाळ आहे आणि योग्य असे पुढारी पण ह्या मंडळीला तू देणार आहेस, म्हणून तुला धन्यवाद. प्रभू, आम्ही ह्या संपूर्ण मंडळीला तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना करतो. आमेन आणि आमेन. प्रियांनो, धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व एल्डर्सचे आणि सर्व कमिटीचे मी आभारी आहे की मला ही संधी दिली वचनातून बोलण्याची. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. थँक्यू.